तांदळाच्या पिठामध्ये 2 बटाटे घालून तर बघा, हो बरोबर पाहिलंय तुम्ही. तर तांदळाच्या पिठात 2 बटाटे घालून एवढी भन्नाट रेसिपी होतीये ना, तर बघा तुम्ही 100% बघितल्यावर करणार आणि एकदा बनवली तर महिनाभर खाल एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. तर त्याच्यासाठी मी इथे बघा रेशनिंगचे तांदूळ वापरलेले आहे. रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ धुतले 2 ते 3 पाण्याने आणि फॅनच्या हवेखाली सुकवून दळून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बासमती आणि बिर्याणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ वापरू शकता. तर इथे मी रेशनिंगचे तांदूळ वापरलेले आहे. आता इथे बघा 2 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे. आता चाळून घेतल्यानंतर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. अगदी अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो. आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्यात, वेगवेगळी फरमाईश करतात, काही ना काही बनवायला लागतं. तर तुम्ही असं जर बनवून दिलं तर बघा महिनाभर खातील एवढी टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे. तर इथे पीठ चाळून झालेलं आहे. आता त्यासाठी बघा इथे मी 2 बटाटे घेतलेत. 2 बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. आता तांदळाच्या पिठात बटाटे घातल्याने तुम्ही इमॅजिन करा एवढा कुरकुरीत आणि एवढा चविष्ट रुचकर पदार्थ बनतो ना, तर 100% बघितल्यावर तुम्ही करणारच बघा आणि अशाच पद्धतीने बनवाल. तर आता इथे मी पटपट बघा बटाट्याची साल काढून घेते आहे आणि 2 बटाटे पुरेसे होतात. आता तुम्ही म्हणाल की याच्यासाठी रेशनिंगचे तांदूळ वापरायचे का? तर हो, आपण बघतो की रेशनिंगचे तांदळापासूनच इडली सॉफ्ट स्पॉन्जी बनते. तसेच डोसा, उत्तप्पा वगैरे हे रेशनिंगच्या तांदळापासूनच आत्तापर्यंत मी बनवत आलेली आहे. चकली वगैरे हे छान होतात रेशनिंगच्या तांदळापासून, कुरकुरीत वगैरे होते. आणि तुम्ही बिर्याणी आणि बासमती तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ वापरू शकता. पण मी तर म्हणेल की रेशनिंगच्या तांदळापासून बेस्ट पदार्थ बनतो. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर आता बघा इथे मी 2 बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने त्यावरचं सगळं काही स्टार्च ते निघून जातं आणि नंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता मी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ॲक्च्युली इथे थोडं शूट झालं नाही, त्यामुळे पेस्ट मी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली. तुम्हाला पुढे ती बघायला मिळेलच. आता इथे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करतोय. तर इथे मी जाड कढई तापायला ठेवली आणि कढईमध्ये 2 चमचे वनस्पती तूप अगदी कडकडीत मोहन घालायचं आहे आपल्याला. तुम्ही इथे बटरचा किंवा साजूक तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचं मोहन टाकलं तरी चालेल. आता इथे आपण बघा 2 कप तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी इथे मी 1 कप चणा पीठ बेसन पीठ घेतलेलं आहे. ते बेसन पीठ घरी तळलेलं आहे, ते पण चाळून घेतलेलं आहे. तर इथे 2 कप तांदळाचं पीठ घेतलं तर त्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर कडकडीत आपल्याला मोहन घालायचं आहे. तर इथे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुपाचं, साजूक तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालू शकता. इथे मी वनस्पती तूप वापरलं आहे, डालडा वापरलेला आहे. आता इथे बघा थोडंसं चमच्याने असं मध्ये भाग करून घ्यायचा खोलगट आणि त्यामध्ये ते मोहन आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे कडकडीत जे आपण तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आणि गरम असल्यामुळे थोडंसं सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करायचं आणि नंतर थोडं नॉर्मल झालं की हाताने पूर्ण चोळून घ्यायचे. सगळ्या पिठाला ते मोहन लागलं पाहिजे असं हे पूर्ण हातानेच मिक्स करून घ्यायचे. चमच्याने मिक्स होत नाही आहे, त्यामुळे हाताने मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पदार्थ छान होतो, रुचकर होतो, चविष्ट बनतो. तर हे मी डिटेलमध्ये सांगते कारण काही बघा नवीन शिकणाऱ्या असतात किंवा बॅचलर अनमॅरिड मुली असतात, तर त्यांनासुद्धा हे बघितल्यानंतर लक्षात येईल. आता यामध्ये 1.5 ते 2 चमचे पांढरे गावठी तीळ टाकलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा, म्हणजे त्याचा स्वाद आणि चव छान लागते. तर ओवा आणि इथे मी तीळ वापरलेले आहे. आता लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे. इथे मी 1 ते 1.5-2 चमचे टाकले आणि अर्धा चमचा मी हळद पावडर टाकली. आता हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मीठ वगैरे अगोदरच टाकलेलं होतं. आता मिक्स केल्यानंतर बघा मी ही बटाट्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला ग्राइंड करून. जे 2 बटाटे आपण मिक्सरला ग्राइंड केले त्या पेस्टमध्येच आपल्याला पहिलं पीठ हे भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जी बटाट्याची आपण पेस्ट बनवून घेतली त्या पेस्टमध्येच हे पीठ पूर्ण भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर लागतनुसार जर तुम्हाला खूप घट्टसर वाटलं किंवा गोळा बनत नाही आहे तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडून असं गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आता बघा हे पूर्ण मी सगळं मिक्स करून घेते आहे आणि त्यानंतर
जर मला वाटलं तर मी पाणी टाकून गोळा बनवून घेणार आहे. तर आता बघा मला पण थोडंसं घट्टसर वाटतं आहे, तर त्यामुळे मी थोडं त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि असं थोडं पाणी घेऊन हातावर गोळा बनवून घ्यायचा आहे. लगेच एकदम पाणी ओतायचं नाही आहे किंवा आपण चपातीसाठी पीठ भिजवतो असं पीठ भिजवायचं नाही आहे, घट्ट पीठ भिजवायचं आहे. तर मी थोडं लागतनुसार पाणी घेते आणि पूर्ण सगळं मिक्स करून घेते आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. आता बघा थोडं पाणी मी टाकलं आहे आणि पूर्ण मी आता गोळा बनवून घेणार आहे. तर बघा मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे. फार तर फार इथे अर्ध्या पेल्याचा मी वापर केलेला आहे. अर्धा पेला मी पाणी वापरलेलं आहे आणि आता पूर्ण गोळा बनवून झालेला आहे बघा. तर गोळा व्यवस्थित बनवलेला आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे. पुन्हा हाताने असं थोडं पाण्याचा असा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं रगडून पीठ भिजवलं ना की बघा छान असा पदार्थ बनतो. आता इथे पीठ भिजवलेलं आहे आणि आता आपण इथे सोऱ्या घेणार आहोत. तर सोऱ्यामध्ये बघा आता तुम्हाला प्रश्न पडला होता ना की तांदळाच्या पिठामध्ये 2 बटाटे घालून अशी कुठली रेसिपी, तर आज आपण बटाट्यापासून चकली बनवतोय. तर आता इथे बघा चकली बनवण्याची ताटली मी सोऱ्याला लावून घेतलेली आहे आणि आता सोऱ्यामध्ये बघा थोडं पीठ घालायचं आहे सुरुवातीला. तर हे बघा हे असं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते असं गोळा बनवून सोऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि चकली करायची आहे. आता इथे माझा हा बघा सोऱ्या प्रेस करून दाबायचा सोऱ्या असल्यामुळे मी अगदी बेताने पीठ घालते त्यामध्ये आणि आता आपण बघूया की जमते की नाही. कधी पीठ खूप घट्ट असलं तर खाली पडत नाही किंवा जास्त पातळ झाल्यानंतर सुद्धा चकली करताना तुटते. तर आता इथे चकली व्यवस्थित होऊ शकते असं मी थोडंसं पाहिलं करून. आता इथे त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. शक्यतो कढई जाडच वापरायची. पातळ कढई जर तुम्ही पातळ भांडं वापरलं तळण्यासाठी तर पटकन जळलं जातं, आतमध्ये कच्चं राहतं आणि बाहेरून पटकन कलर येतो लालसर. त्यामुळे शक्यतो जाड भांडं वापरायचे, जाड कढई वापरायची तळणीसाठी. आता इथे बघा मी चकली डायरेक्ट अशी तेलामध्ये सोडते आहे, पूर्ण अशी सोडून घेते. मी 2 प्रकार दाखवलेले आहे चकली बनवण्याचे. तुम्ही एकतर सेपरेट चकली बनवू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट असं तेलात जरी टाकलं तरी बघा असं कुरकुरीत मुलांना कुरकुऱ्यासारखं सुद्धा खाता येतं. तर एवढी छान कुरकुरीत ही बटाट्यापासून चकली बनते. तर तुम्ही एकदा बनवली तर बघा आपण दिवाळीमध्ये बनवतो अगदी तसं 15 ते 20 दिवस, महिनाभर म्हटलं तरी ही हवाबंद डब्यामध्ये कुरकुरीत राहते. अजिबात खराब होत नाही किंवा अजिबात तेलकट होत नाही. फक्त तिची जी करण्याची पद्धत आहे ती अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवली आणि अशाच पद्धतीने बनवायची आहे. आता बघा आपण जेव्हा तेलात सोडतो ना चकली, तेव्हा त्याचे जे वरती बबल्स असतात ना हे बुडबुडे, हे पूर्ण नॉर्मल होऊन द्यायचेत आणि नंतर पलटी मारायची. तुम्ही म्हणाल की आता ती लगेच तयार झाली आणि लगेच पलटी माराल तर ती पलटी मारताना तुटू शकते किंवा तेल पकडू शकतं. तर त्यामुळे आणि जेव्हा तुम्ही तेलात सोडताना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. जास्त कमी पण नाही करायची आणि जास्त मोठा पण गॅस ठेवायचा नाही आहे. कारण जर तुम्ही मोठ्या गॅस हाय फ्लेमवर जर तळले तर आतून कच्ची राहते, लूज पडते चकली आणि वरतून एकदम लालसर कलर येतो. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. मेन तळायची एकदम प्रोसेस ही इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा चकली तळायला घेतो ना तेव्हा ती तेलामध्ये सोडतो ना तेव्हा ती नॉर्मल होऊन द्यायची, जरा तिचे बुडबुडे नॉर्मल होऊन द्यायचे, नंतर पलटी मारायची. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे आणि नंतर मग ती होऊन द्यायची आहे व्यवस्थित. अशी सारखी पण तिला हलवायचं नाही किंवा सारखी पण पलटी मारायची नाही. म्हणजे तळण्याची पण एक पद्धत आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही चकली तळली तर ती कुरकुरीत होऊ शकते. आता मी या अगोदर पण बघा मैद्याची मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे चकली. दिवाळीसाठी आपण करतो ती बिना भाजण्याची. तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एवढी कुरकुरीत आणि चविष्ट रुचकर बनते तर तुम्ही कधी बाहेरून विकतच आणणार नाही चकली. एवढी टेस्टी बनते. आता ही मी तुम्हाला तांदळाची दाखवलेली आहे. तांदळाच्या पिठामध्ये बटाटा मिक्स करून. आता तांदूळ आणि बटाटा हे तुम्हाला माहिती आहे बघा, बघितल्यावरच आपल्याला ते कुरकुरीपणा लगेच डोळ्यासमोर येतो. एवढी छान ती कुरकुरीत बनते. आता बघा केवढा छान कलर आलेला आहे आणि अशी व्यवस्थित तळून घ्यायची, घाई करायची नाही आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत ती तळायची आहे. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. त्यानंतर आता बघा जर तुम्हाला पीठ घट्टसर वाटलं तर आता बघा इथे पाण्याचा हात द्यायचा आहे. म्हणजे पाणी लावून थोडंसं तुम्ही पिठाचा गोळा नॉर्मल करून पुन्हा सोऱ्यामध्ये भरून अशी तुम्ही चकली पाडू शकता. आता एक चकलीचा प्रकार दाखवला मी तुम्हाला. पूर्ण तेलामध्ये तुम्ही असं सोडून तुम्ही कुरकुऱ्यांसारखं असं खाऊ शकता. नाहीतर मग तुम्ही अशी चकली
गोलाकार पाडायची आहे, आपण दिवाळीसाठी बनवतो तशी, आणि ती तेलामध्ये 2 किंवा 3 सोडायच्या. पण गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. जेव्हा तेल कडकडीत तापलं तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर सोडायच्या आणि नॉर्मल गॅसवरच तळून घ्यायची आहे चकली. लगेच पलटी पण मारायची नाही आहे. तिचे बबल्स कमी झाल्यानंतरच तुम्हाला ती पलटी मारायची आहे. थोडासा बघा तिला कडकसरपणा आला ना, तर मग ती पलटी करायची आहे आणि नंतर अगदी नॉर्मल गॅसवर व्यवस्थित कुरकुरी होईपर्यंत तळायची आहे. म्हणजे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये काय सांगते, तर बऱ्याच वेळेला काय होतं की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, पण जेव्हा तुम्ही कशा पद्धतीने करता, कशा पद्धतीने नाही हे मला माहीत नाही. मग काही वेळेला जर तुमची बिघडली तर मग बऱ्याच वेळेला चकली लूज पडते, तेल शोषलं जातं किंवा तेलकट होते किंवा तळल्यानंतर लूज पडते किंवा काही जण व्यवस्थित तळत नाहीत, त्यामुळे पटकन काढल्यावर पण ती लूज पडते आणि व्यवस्थित ती कुरकुरीत लागत नाहीत किंवा तळली जात नाही. म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगते. आता तुम्ही बघताय मी कशा पद्धतीने तळते. अगदी बघा कलर खूप छान आला आहे. जास्त लाल पण झाली नाही आहे, लालसर, आणि जास्त अशी कच्ची पण दिसत नाही. एवढा छान कलर आला आहे, कुरकुरीपणा पण एवढा छान दिसतोय. तर बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल बघा. एवढी छान ही टेस्टी अशी रुचकर चविष्ट अशी कुरकुरीत चकली बनलेली आहे. आणि फक्त 2 बटाटे वापरलेत आणि 2 कप मी तांदळाचं पीठ वापरलं. अशी जर तुम्ही बनवली, प्रवासात तुम्ही नेऊ शकता किंवा असं सुद्धा आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, तर मग रोज काही ना काही एक फर्माईश करतात. त्यावेळेला जर तुम्ही अशी चकली बटाट्याची बनवून ठेवली, तर बघा मुलं अशी जाता येता इव्हिनिंगला छोट्या भुकेसाठी असं खाऊ शकतात. एवढी छान तयार होते. झाली आहे ना छान बघा. तर अशी ही 2 कप तांदळापासून एवढी अशी ताटभर बघा चकली तयार होती आहे. आणि एवढा छान कलर आला की एकसारखी सगळीकडनं मी तळली गेलेली आहे. कुठेही अशी कच्ची किंवा कुठे अशी जास्त लालसर अशी झालेली दिसत नाही आहे. तर असा एकसारखा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. झटपट होते. अवघ्या 10 मिनिटात ही चकली तयार होते बघा. आणि मी तुम्हाला आवाज दाखवते. झाले ना कुरकुरीत? तर जाता जाता एक लाईक नक्की करा. थँक्यू.